हॅलो गाईज, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कुरडईची भाजी अगदी सोप्या पद्धतीने। मी इथे 5-6 कुरडया घेतल्या होत्या आणि त्या 20 ते 25 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातल्या आणि आता त्याच्यातलं पाणी निथरून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आता इकडे आपला कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मसाले, हळद वगैरे असं घ्यायचं आहे, लसूण। तर आता आपण यामध्ये लसूण घालूया। लसूण मी कुटून घेतलेला आहे। 2 पळी तेलात 1 ते 2 कांदे कापून आता आपण लसूण परतून घेत आहोत। लसूण थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण अर्धा चमचा हळद, साधारण 1 ते 1.5 चमचा तिखट। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता। थोडंसं जिरं। आता हे सगळं आपल्याला चांगलं कलसून घ्यायचं आहे। आता हे छान कलसून झाल्यानंतर आपण ज्या कुरडया भिजत घालून पाणी निथरायला ठेवलं होतं, आता ते आपण याच्यात टाकणार आहोत। आपल्याला सगळं चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं। चांगला हलवून झाल्यानंतर आपण यामध्ये आता मीठ घालणार आहोत। आपल्याला कुरडया चांगल्या भिजू द्यायच्या आहेत, तेव्हा ही भाजी बनवायची आहे। भाजी खूप छान लागते। तुम्ही हिला चपातीसोबत किंवा नुसतंही खाऊ शकता। लहान मुलांनाही खाण्याजोगी आहे ही भाजी। फक्त लहान मुलांसाठी थोडं तिखट कमी वापरायचं। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। हे सगळं व्यवस्थित चांगलं हलवून घ्यायचंय। आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बाय बाय।